टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आरोपी सतीश भोसले याचं घर पाडल्यानंतर त्याची जी पत्नी आहे तेजू सतीश भोसले हिनं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। मात्र आतापर्यंत कुठलाही शासनाचा अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी येऊन त्यांची भेट घेतली नाही। इथं भेट देण्यासाठी सध्या आलेले आहेत दीपक केदार, जे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। भाई, की तुम्ही भेट द्यायला आलाय, पहिल्या दिवसापासून तुम्ही यांच्या संपर्कात होता, काय बोलणं तुमचं झालं, काय त्यांच्या मागण्या आहेत? नाही, त्यांना न्याय मिळतच नाही आहे आणि न्याय मिळावा म्हणून या बहिणीने उपोषण सुरू केलं। आणि दुर्दैव हे की जिल्हाधिकारीसुद्धा भेटायला आलेला नाही, तहसीलदारसुद्धा भेटायला आलेला नाही। मी या माध्यमातून विचारतोय की आमचे मुर्दे कलेक्टर ऑफिस पुढं पडल्यावर न्याय मिळणार आहे का? काय गंभीर स्थिती आहे। हे सगळा चेहरा, हे हात पूर्ण मच्छरनी खाल्लंय, ते लहान लेकरू पूर्ण मच्छरनी खाल्लंय। रात्रंदिवस हे कुटुंब इथं पडू नये, काहीच वाटत नाही यंत्रणेला। कसल्याच प्रकारे त्या ठिकाणी संवेदना राहिलेल्या नाहीत। आता तुमची गाडी, कलेक्टरची गाडी इथून जाते ना, आणि आता फोन केला तर म्हणतात तहसीलदारला पाठवतो ना, अमुक करतो। वाईट वाटतं हो। मला तर वाटतं आमचा मुर्दा इथं कलेक्टर ऑफिस पुढं पाडल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही। घरच मिळत नाही त्यांना, घर जाळून टाकलंय, उघड्यावर पडलेत। त्यांना इथं येऊन झोपल्याशिवाय पर्याय काय? तडफडून माशासारखे मेल्यावर न्याय मिळणार आहे का? मी राज्य सरकारला विचारतोय, कुठं जायचं आम्ही न्याय मागायला? ज्याच्याकडे पैसे आहेत ते गेलेत आझाद मैदानला, रेड कार्पेट टाकून बसलेत उपोषणाला। 5च्या नंतर काय करते ते त्यांना माहिती। पण हे मरायला लागले नाही बहीण। 3 दिवस झालं त्याच्या पोटात अन्न पाणी काहीच नाहीये। का पारद्याचं लेकरू आहे म्हणून न्याय मिळणार नाही? इथंच दुसऱ्या जातीचं कोणी बसलं असतं तर किती मंत्री किती आमदाराच्या लाईन लागल्या असत्या। पारद्यांचं आंदोलन आहे ना, घराचं आंदोलन आहे, न्यायाचं आंदोलन आहे, त्याला न्याय मिळणार नाही। त्यांचं जे घर होतं ते अवैधरित्या होतं असं वन विभागाचं म्हणणं आहे। यामध्ये ज्या वन अधिकाऱ्यांनी हे घर पाडलं, गळकर हा कोणत्या माजी मंत्र्याचा त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे? कार्यकर्ता म्हणतो मी, कोणत्या नेत्याचा हस्तक आहे? आता राजीनामा दिलेल्या नेत्याचा हस्तक आहे तो, थेट आरोप आहे। आणि जर यात जर तथ्य नसेल तर ते घर पाडायच्या आधी आणि घर पाडल्यावर या वन विभागाच्या अधिकाऱ्याला कोणत्या नेत्याचा फोन आला किंवा ह्यांनी कुणाला केला याचं व्हीडीआर सीडीआर चेक करा। सुनियोजित कट करून हे घर पाडलेलं आहे, हे आदेशाने झालेलं आहे। राजकारणासाठी तुम्ही पारद्यांना बळी बनवणार, त्यांचे घरं जाळणार, घरं पाडणार। झाला ना हत्याकांड आष्टीला, विकास बनसोडेचं हत्याकांड झालं ना, पाडलं त्या आरोपीचं घर, केली संपत्ती त्याची जप्त। म्हणजे आरोपीची जात बघून तुम्ही ठरवणार आहे महाराष्ट्रात? सोमनाथ सूर्यवंशीचा अहवाल आला, 95 दिवस झाले, आता अहवालामध्ये म्हणतात की पोलिसांनी मारला। त्याला मारलंच ना। पण आम्ही दलित आदिवासी यांना न्याय मिळणार नाही। कशाचं बेकायदेशीर सगळं सुनियोजित कट करून घर पाडलंय। गुन्हा दाखल झाला पाहिजे या गळकरवर, ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे वन अधिकाऱ्यावर। नेत्याचा हस्तक होऊन यांनी घर पाडलेलं आहे। किती दिवस आंदोलन असं चालणार आहे? आजचा तिसरा दिवस आहे। तुम्ही काही मध्यस्थी करून काही तोडगा काढून हे उपोषण कुणाला इथं त्यांच्या न्यायाबद्दल पडलंच नाही। आज आम्ही त्या ठिकाणी धावून आलोत म्हणून हे प्रकरण राज्यव्यापी झालं। आज या कुटुंबाच्या बाबतीत धक्कादायक, मला वाईट वाटतं। हे लेकरू पाहना तुम्ही, हे पूर्ण हे पहा। आता लेकरू दाखवता येत नाही। अहो जवळपास 1000 मच्छर चावले त्याला रात्रभरात। राहू दे रात्रभर त्याला 1000 मच्छर चावले तो। हा, आम्ही पारधी असणं म्हणून मग आमचं काय जगणं केलं तुम्ही? हा, या माऊलीचं पूर्ण कपाळ शरीर पूर्ण मच्छरने खाल्लंय। काय त्यांना मध्यस्थी कोणत्या पद्धतीने करावी कोणी बोलायला तयार नाही। दिसत नाही का त्यांना हा अन्याय आहे? अहो सगळ्यांना माहिती, SP पासून जिल्हाधिकारी पासून सगळ्यांना माहिती आहे की या कुटुंबावर अन्याय झालाय, तरी बोलत नाही। कुठे वन मंत्री गणेश नाईक, त्यांनी विचारावं ना वन विभागाच्या हद्दीतले घर कसं काय पाडलं? त्यांनी द्यावं ना यांना घर। कुठे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, त्यांची जबाबदारी नाहीये सामाजिक न्यायाची?
अशोक उईके आदिवासी मंत्री कुठे आहेत? अरे म्हणजे काय तुमच्या फक्त कॅबिनच्या बाहेर नेम प्लेट लावायला मंत्री झालात का तुम्ही? आणि गाड्यावरती लेबल लावून मिरवायला? हे सामाजिक न्यायाचा प्रश्न इथं तडफडत पडला आहे. त्याला कोण न्याय देणार? तुम्ही रस्त्यावरती उतरतो असं म्हणाला होता, तुमचं आंदोलन पण सुरू करणार होता. आता तुमच्या आंदोलनाचा पुढचा पाऊल काय राहील? आंदोलन होणार आहे? आम्ही विभागीय स्तरीय आंदोलन करणार आहेत. मराठवाडा विभागीय आयुक्तालयावरती आंदोलनासाठी परवानगी मागितलेली. आज आम्ही त्याबद्दल संध्याकाळपर्यंत डिक्लेअर करू आणि विभागीय आयुक्तालयापर्यंत समोर आम्ही त्या ठिकाणी यांच्या न्यायाचं आंदोलन उभा करणार आहेत. राज्यव्यापी कॉल दिल्याशिवाय पर्याय नाही. आज तिथं जाऊन आझाद मैदानाला बसून तुम्ही दबाव आणायला लागले, हा? रेड कार्पेट करून उपोषण करायला लागले. आणि कोण आहेत हे उपोषण करणारे? आम्हाला वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ सरेंडर करताना जे आले ते बसलेत उपोषणाला. नामदेव शास्त्रीच्या भेटीसाठी संतोष देशमुख गेले त्यावेळी जे आले होते ते बसलेत उपोषणाला. शिरूरमध्ये मोर्चा काढला ते बसलेत उपोषणाला. त्या लक्ष्मण हाकेंच्या आजूबाजूला फिरणारे ज्यांनी सांगितलं की संतोष देशमुखचे जे मारेकरी ते निर्दोष आहेत ते बसलेत उपोषणाला. ते ह्यांचे विरोधक नाही आहेत. ते त्या ठिकाणी असणारे आमच्या संतोष देशमुखला ज्यांनी निर्घुणपणे मारलं त्यांचे समर्थक बसलेत. आणि यांच्या आडून त्यांना सेफ करायचंय. काय कुठं चाललात? काय कुठं फेडणार आहे तुम्ही? हे एका पारधी समाजाला तुम्ही तुमच्या राजकारणाचा बळी बनवताय. काय तुमचं ते खोक्या भोसले तुमची दुश्मनी काय? काय संबंध आहे? एवढे दिवस 16 दिवस झालतं ना हल्लावून, क्रॉस केसेस झाल्यात. कुठे आमच्या त्या बहिणीचा पोक्सो झाला, विनयभंग झाला, कुठे त्याचे आरोपी? सतीशच्या घरामध्ये ज्या काही वस्तू आढळल्या त्या भयान आणि संशयास्पद देखील आहेत, जसं जाळी वगैरे सापडली. त्या सतीशच्या घरासमोर त्यांनीच कॅमेरे लावलेत. त्याचे कॅमेरे डिस्ट्रॉय काय केले? म्हणजे त्याच्या कॅमेऱ्यातून शोध घ्या ना, त्याच्या घरात कुठून कसं आलं, कोणी काय काय ठेवलं, त्यांनी ठेवलं का कोणी ठेवलं? आणि मुळात सतीश भोसले आमच्या लढ्याचा प्रश्न नाहीये. लढ्याचा प्रश्न ह्या आहेत, या रमाईच्या लेकी आहेत, त्या पारधी समाजाच्या आहेत म्हणून तुम्ही कार्यालयापुढे तडफडून मारणार आहेत. लाज वाटायला पाहिजे. 3 दिवस झालं कलेक्टर भेटायला येत नाही. मी येतो एवढ्या लांबून, यांना इथं भेटता येत नाही. इथून गाडी जाती पण भेटत नाही. न्याय द्यायचे त्यांना या ठिकाणी वाटत नाही. उघड्यावर आहेत त्यांना. कुठे तुमचं PM आवास योजना? का त्यांना घरकुल मिळत नाही? का त्यांना कायमस्वरूपी सरकार निवारा देत नाही? तुम्ही म्हणता ना आम्ही घरं देणार आहेत. तुमचं जी काही सबलीकरणाची योजना आहे, जमीन वाटपाची, सामाजिक न्यायाच्या माध्यमातून, ती का मिळाली नाही त्यांना? का त्यांना भूमिहीन राहावं लागतं गेल्या 150 वर्षापासून? तुमच्याकडे 100 एकर जमिनी म्हणून तुम्हाला माज आलाय. आमच्या गरिबाच्या लेकरांच्या जमिनी तुम्ही जमिनोदस्त करताय. तुम्हाला बापदादाकडून मिळालेल्या जमिनीवर, पण आम्ही बापदादाकडून इथले शोषित आहेत हजारो वर्षापासून. आम्हाला जमिनी कुठे आहेत? कुठे आहेत? आम्ही भूमिहीन आहेत. आमच्या कपाळावर लेबल मारलंय भूमिहीनांचं. पुढचं आंदोलन तुमचं कशा पद्धतीने राहील? आंदोलनाचा लढा तीव्र होईल? 100% तीव्र होणार. मी इशारा देतोय. हे एक लेकरू आणि 2 इथं झोपलेले आहेत. मी राज्य सरकारला गर्भित इशारा देतोय की यांच्या जीविताशी खेळू नका. यांच्या जीवाला जर काही झालं तर मग महाराष्ट्र या ठिकाणी पेटल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देतोय. कारण कुठपर्यंत आम्ही अंत का बघायचा? घरं जाळलेत, उघड्यावर बसलेत, आणि तुम्ही आता कलेक्टर ऑफिस पुढे त्यांना तडफडून मारणार? अहो, या लेकराला ताप फन करतोय, डॉक्टर येऊन काय चेक करतोय? काय तुम्ही त्याचं चेक केलंय? डेंजर आहे, भयानक आहे. आणि याचा असणार आम्ही राज्य सरकारला इशारा देतोय, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका. बीडचं वातावरण दूषित आहे. नागपूरला दंगल झाली म्हणून आम्ही स्वतःहून मोर्चाचा कॉल थांबवला, कारण आम्हाला कायदा व सुव्यवस्था टिकवायचा आहे. आम्ही इथं यांच्यासारखा पेटवायला नाही आलेलो. पण किती अंत बघणार तुम्ही? आम्ही तडफडून मरू द्यायचे माणसं? आमचा पुढचा असणार आंदोलनाचा इशारा आहे. अचानकपणे आम्ही काही आंदोलन करू शकतो. नक्कीच अचानकपणे आम्ही काही आंदोलन करू शकतो. प्रशासन असेल, शासन असेल आणि सरकारला हा गर्भगळीत इशारा आहे, असंच आता दीपक केदार हे सांगताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.